नमस्कार मित्रांनो, आज आम्ही नाशिक शहर या ठिकाणी इकडे आपण त्र्यंबकेश्वर मंदिर या ठिकाणी आज आम्ही दर्शनासाठी आलेलो आहे। तर चला आपण पूर्ण तुम्हाला त्र्यंबकेश्वर मंदिर हा पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून पूरा एक्सप्लोर करूया। पूरा व्हिडिओ बघू शकता। त्र्यंबकेश्वर मंदिरचं हे एंट्रेस आहे। इथून VIP दर्शन वाटतं। इकडे तुम्हाला 200 रुपये चार्जेस देऊन पूर्ण तुम्हाला इथे VIP दर्शन भेटते। इथून तुम्हाला डायरेक्ट दर्शन करायला भेटते। आणि ह्याच्यात पाठच्या साईडून बघू शकता तिकडं आणि पब्लिक त्र्यंबकेश्वर मंदिर महादेवाच्या दर्शनासाठी अनेक ठिकाणी आणि गावं खेड्यातून लोक आलेले आहेत। ही जी पाठची एंट्रेस आहे, इथून पूर्ण तुम्ही बघू शकता कसे सगळे भक्त दर्शनासाठी जातात। इथून तुम्हाला लाईनीत पुन्हा इकडून पुन्हा लाईन लावून त्र्यंबकेश्वर मंदिर या ठिकाणी जे महादेवाचं मंदिर आहे, इथे 3 ज्योतिर्लिंग आहेत। आणि इकडं तुम्ही जे बघू शकता की अनेक जे भक्त आज इकडं कसे लाईनीत जावं लागतं। इकडून पाठवून जे एंट्रेस आहे, इथून नंबर प्रमाणे जावं लागते। इथं आतमध्ये किती भक्त बघू शकतात, ही लाईन बघू शकतात। इथं शंकर महादेवाचं त्रिशूल आहे। इथं त्रिशूल बघू शकतात किती मोठं आहे हे महादेवाचं। आणि अनेक भक्त आज इकडं दर्शनासाठी आज आलेले आहेत। इकडं तुम्ही बघू शकतात की किती लांबून लोक UP बिहार अनेक ठिकाणावरून लोक आज इकडं त्र्यंबकेश्वर मंदिर इकडं जे नाशिक इथे आहे, इकडं हे मंदिर जाते। ब्रह्मा विष्णू महेश आणि इकडे बघू शकतात अनेक भक्त आज इकडं दर्शनासाठी आले। कसे इथं पूर्ण लाईन लागलेली आहे, पूर्ण इथं लाईन प्रमाणे जावं लागतं। हे महादेवाचं मंदिर आहे। अनेक भक्त लांबून ठिकाणी इथं दर्शनासाठी येतात। तिथं किती मोठी लाईन लावावं लागते, पूर्ण लाईन जावं लागते पूर्ण नंबर प्रमाणे। इकडे बघू शकतात पब्लिक बघू शकतात किती आलेली आहे। इथं इथं काही पब्लिक इथं बसलेली पण आहे। तिकडे हमेशा जनता इथं दर्शनासाठी अनेक भक्त आणि मला TV वर पण ते 3 ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर हे नाशिक येथील नाशिक येथील मंदिरकडे स्थापना केली गेलेली आहे। तुम्ही मंदिर बघू शकतात आणि पंडित लोक जे आतमध्ये महादेवाची पिंडाची जी पूजा करतात आतमध्ये म्हणजे आतलं जे दृश्य आहे तुम्ही बघू शकतात। इकडं पण काय फुलं बिलं वावले गेले। इकडं हे जे मंदिर आहे, जे प्राचीन काळाचं हे मंदिर आहे, हे प्राचीन काळी कशा प्रकारे कोरलं गेलेलं आहे बघू शकतात। 5 पांडवाद्वारे मंदिरची जी स्थापना केली गेलेली आहे, याचं कोरीव कामगिरी केलं आहे, याचं दगडाने याचं बनवलं गेलेलं आहे। इकडे तुम्ही बघू शकता तिकडं पूर्ण आणि इकडं फुलं वाहिलेले आहेत। इथं हे महादेवाचं मंदिर आहे। बघू शकतात अनेक भक्त पूर्ण इथं रांगा लावून दर्शनासाठी येतात। बघू शकता किती मोठी रांग आहे इथं। आणि मंदिर बघू शकता, हे मंदिर आहे जे प्राचीन काळाचं मंदिर आहे। 5 पांडवाद्वारे जी स्थापना केली गेलेली आहे। तुम्ही मंदिरचं पूर्ण मंदिर बघू शकता। तुम्ही पूर्ण एक प्लेयर तुम्ही बघू शकता तिथं कशी बनवटे आहे, कसं बनवलं गेलं आहे। इथं फुलं वाहले जातात इथं। अनेक भक्त बघू शकता इथे एंट्रेस आहे। हार्दिक स्वागत करून आहे बघू शकता। इथे एंट्रेस आहे आता इथं अनेक भक्त पूर्ण लाईनीत दर्शनासाठी असतात। इकडे तुम्ही पूर्ण जे दृश्य तुम्ही पाहू शकतात, तसं भक्त असे पाया पडायला लागले। आणि भक्त इथं किती भक्त दर्शनासाठी आलेले आहेत। तर तुम्ही जे आतलं सीन बघू शकता, इथं भक्त पूर्ण महादेवाला फुल वाहतात। ते जे महादेवाची पिंड आहे ते सुद्धा त्या महादेवाचं तुम्ही समोर जे त्रिशूळ बघू शकतात, किती हे मोठं त्रिशूळ आहे। आणि भक्त इथं दर्शनाला आलेले आहेत। किती क्राऊड इकडलं जे तुम्ही क्राऊड बघू शकता, इकडलं तुम्ही जे दृश्य बघू शकतात। आणि भक्त असे इकडे बघा तिथे पूर्ण फुलं लावले गेलेली आहेत पूर्ण तिकडे आतमध्ये। इथं नंबर प्रमाणे यावं लागतं पूर्ण। इथे तुम्ही जी लाईन बघू शकतात, इथं नंदीचं इकडं वाहन, त्याचे कासव आहे इथं नंदी महादेवाचं जे वाहन आहे नंदी इकडे बघू शकता। इकडे त्यांच्या फुलं वावले जातात, त्यांच्या पाया पडले जातात। इकडं लाईनीत पूर्ण आहे बघू शकतात। आणि नंदी आहे, हे महादेवाचं वाहन आहे। आणि म्हणजे हे त्र्यंबकेश्वर मंदिर हे महाराष्ट्रामधलं नाशिककडलं जे मंदिर आहे त्र्यंबकेश्वर मंदिर करून आहे। इकडे तुम्ही अनेक भक्त इकडे दर्शनासाठी आले। ती मंदिर तुम्ही
कशा प्रकारे बनवलं गेलेलं आहे तुम्ही बघू शकता. तिकडं इथं कसं कोरीव काम केलं गेलेलं आहे. हे पूर्ण हे मंदिर तुम्ही बघू शकता. पूर्ण मंदिरची कशी बनवली आहे, मंदिरची बाहेरची एंट्रेस आहे. तर तुम्ही जे बांधू शकता. आणि भक्त इथं कसं लाईन लावलेली आहे तिकडे सगळे. इथं आणि भक्त दर्शनासाठी पण लाईन लावली. तिकडं नंबरप्रमाणे जावं लागतं पाठीमागून. इथं पाठवणीकडे आहे त्र्यंबकेश्वर मंदिर. हे जे नाशिक इकडले स्थापित मंदिर आहे. हे तुम्ही मंदिर बघू शकता. पूर्ण मंदिर आपण एक्सप्लोअर करूया. पूर्ण मंदिर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देऊया. तर इथं जे काम बघू शकतात कसं कोरीव काम केले गेलं की ते हे जे मंदिर आहे 5 पांडवाद्वारे जे दगडावरती याला बनवलं गेलेलं आहे. बघू शकता कसं कोरीव काम मंदिराचं जे काम आहे बघू शकतात कशा प्रकारे कोरीव काम केले गेले. पूर्ण व्यवस्थित हे मंदिर आहे बांधलं गेलेलं आहे. ते बघू शकता. पूर्ण तुमच्याकडे समोरचं तुम्ही जे दृश्य आहे ते तुम्ही दृश्य बघू शकतात. आणि भक्त इथं दर्शनाला बसलेले आहेत, लाईन लावलेले आहेत. त्या लाईनीत पूर्ण यावं लागतं इकडून. आणि पुढून जे इंटरेस्ट आहे महादेवामध्ये जे इंटरेस्ट आहे तिथून पैसे घेतले जातात. अनेक भक्त इथं दर्शनासाठी येतात. त्र्यंबकेश्वर मंदिर इकडं अनेक भक्त लांबून ठिकाणी भक्त इकडे दर्शनासाठी येतात. आणि इथे 3 ज्योतिर्लिंग आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश. इथं असे 3 मुख लावले गेलेले आहेत. तुम्ही बघू शकता. आणि जे मंदिर बघू शकता तुम्ही इकडं पूर्ण इकडे जे दृश्य तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं दृश्य आहे मंदिरचं. जे इथे समोर लाइटिंग पण लावली गेलेली आहे. इथे बोर्ड आहे. तुम्हाला बोर्डवर तुम्हाला पूर्ण मंदिराची माहिती पण भेटेल. इकडं पूर्ण तुम्ही बोर्ड बघू शकता समोर. तर पूर्ण इथे 3 ज्योतिर्लिंग आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश असे 3 ज्योतिर्लिंग आहेत. 3 मुख आहेत तिथेशी. भक्त होऊ शकतात. तिथून इकडून पाठवून इंटरेस्ट इकडून बाहेर निघायचं आहे. आणि भक्त इथून जे दर्शन करून बाहेर यायला लागलेत. बघू शकता सगळे इथं भक्त कसे दर्शनाला आलेले आहेत. इथं लाईनीचे सगळे तुम्हाला फॅसिलिटी दिली गेलेली आहे. इकडं जे मंदिर तुम्ही बघू शकता ते गेट आहे. इथं इकडे तुम्ही मंदिरचं कसं हे कोरीव काम केलं गेलेलं आहे. आणि तुम्ही जे मंदिर बघू शकता ते देवीचं जे दृश्य आहे. इकडं समोर जी देवीची मूर्ती दाखवली गेली दगडावर कोरीव काम केले गेले. इकडे बघू शकता लाईनीचं पूर्ण हे मंदिर बघू शकता तुम्ही. मंदिरचं हे काम कशा प्रकारे केले गेलेले आहे. हे मंदिर बांधलं गेलेलं आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर हे 5 पांडवाद्वारे जी स्थापना केली गेलेली आहे, जे बनवले गेलेले आहे. हे दगडापासून जे मंदिर तयार केले गेलेलं आहे. हे मंदिरचं जे काम बघू शकता कसं कोरीव काम आहे. इथं लाईनीत पूर्ण मंदिर आहे. मंदिरचं तुम्ही पूर्ण तुम्ही दृश्य पाहू शकतात. मंदिर कशा प्रकारे बनवले गेलेलं आहे. आणि हे मंदिर किती उंच आहे. या मंदिरची स्थापना नानासाहेब पेशवा यांनी केली गेलेली आहे. 1755 मध्ये या मंदिराची स्थापना केली गेलेली आहे. 1786 रोजी या मंदिराचं निर्माण केलं गेलेलं आहे. हे मंदिर स्टेशनपासून बसवाला तुमच्याकडून 70 रुपये चार्जेस घेणार. आणि तुम्हाला हे त्र्यंबकेश्वर मंदिरच्या इथं बाहेर सोडणार तुम्हाला इकडं. आणि इकडून तुम्हाला थोडंसं चालत यावं लागतं. आणि इकडं तुम्ही बघू शकतात आणि भक्त किती लाईनीत दर्शनाला आलेले आहेत. तिकडे तुम्ही समोरचे जे दृश्य पाहू शकतात. तर महादेवाचं जे त्रिशूल आहे, महादेवाचं काय दृश्य आहे इकडं दिवालावर. जे मंदिर बघू शकतात किती चांगल्या प्रकारे मंदिराची स्थापना केली गेलेली आहे. आणि मंदिरची बघू त्याची सजवणूक बघू शकता तुम्ही. ते भक्त तिकडे दर्शनाला आलेले आहेत. इकडे सगळे कोण फोटो काढतंय, कोण व्हिडिओ काढतंय. आणि इकडे जे तुम्हाला राहायला हॉटेल बिटेल सगळे आहेत. ते तुम्ही इथं हॉटेलमध्ये राहू शकता. ते पूर्ण मोठं त्र्यंबकेश्वर मंदिर जे हे आहे बघू शकता किती सुंदर. इकडलं जे दृश्य जे तुम्ही जे दृश्य बघू शकतात असे इकडले जे दृश्य एकदम सुंदर आहेत. आणि भक्त लांब ठिकाणून दर्शनासाठी इकडे येतात. बघू शकतात पहिला मंदिर अशा प्रकारे मंदिराची जी स्थापना केली गेलेली आहे. तुम्ही लाईनीत पूर्ण दृश्य बघू शकता. किती भक्त महर्षी गौतम यांनी इकडं जे 6 महिना तपस्या करून वरुण देवाला
प्रसन्न करून त्यांनी आणि वरुण देवाने त्यांना एक समोर एक खड्डा खोदायला लावला. त्या खड्ड्यामध्ये वरुण देवाने गोदावरी तलाव इकडलं आणि इकडलं जे तुम्ही दृश्य बघू शकता किती सुंदर दृश्य आहेत. आणि भक्तीचं दर्शन आलेलं आहे. इकडे तुम्हाला जे प्रसाद दिसत तुम्हाला पाहिजे असेल, इकडे तुम्हाला जे भक्त आणि तुम्हाला पाहिजे असेल, इकडे जे सामान साहित्य तुम्हाला पुतळ्याचं सामान पाहिजे असेल, महादेवाचा फोटो पाहिजे असेल, तुम्हाला धागा पाहिजे असेल, नंतर रुद्राक्ष तुम्हाला पाहिजे असेल, इकडे जे भविष्यात तिथं हवन कुंड आहे. तुम्हाला महादेवाची जी कुंड पाहिजे असेल, तुम्हाला महादेवाचं जे फोटो पाहिजे असेल, तुम्हाला जे पण जे तांबे पितळाचं जे सामान पाहिजे तिकडे सगळं अवेलेबल आहे. तुम्हाला सगळीकडे जवळपास जे पूजेचं जे ताट आहे ते आहे. तिकडे तुम्हाला जे खरेदी करायचं असेल, जे लॉकर खरेदी करायचं असेल, तर लहानपर्यंत जे खेळणी बिळणी सगळे आहेत तुम्ही बघू शकता. इकडे तुम्ही जे कानातले चैन बिन तुम्हाला काय पाहिजे लॉकेट बिकेट सगळं इकडं आहे. तुम्हाला तिथे इकडं तुम्ही किती सारी दुकानं आहेत. तुम्ही दुकानं बघू शकता. इकडं तुम्हाला पर्स पाहिजे असेल, काय पाहिजे असेल, बॅग पाहिजे असेल, इकडं हर गोष्ट तुम्हाला अवेलेबल आहे. इथे महादेवाचे डमरू ते डमरू पण इकडं